अजित पवारचं करायचं काय? अजित पवारचं करायचं काय? अजित पवारचं करायचं काय? आलेलो शिरसाट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 2 दिवसापूर्वी एक विधान केलं होतं की एकाच कुटुंबातील 5-5 व्यक्ती शिष्यवृत्तीचा लाभ घेतात, म्हणून शिष्यवृत्तीच्या कुठेतरी मर्यादा कमी करण्यात यावा यासाठी या विधानाचा निषेध म्हणून या ठिकाणी शिरसाट येथील समाज बांधव एकत्रित होऊन त्या वक्तव्याचा निषेध मोर्चा या ठिकाणी केलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता अतिशय त्यांच्या जे छायाचित्र आहे त्या छायाचित्राला देखील या ठिकाणी तुडवण्याचं काम आणि त्याप्रमाणे निषेध केलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी कार्यकर्ते काय परिस्थिती आहे, काय त्या विधानाचा तुम्ही निषेध व्यक्त करताय? राज्याच्या सभागृहामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतंच सारथी व बार्टीच्या बाबत एक विधान केलेलं आहे। तर ते विधान असं आहे की सारथी आणि बार्टीच्या मार्फत एका कुटुंबातील 5-5 लोक लाभ घेतात, त्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतात, त्या असं वक्तव्य करून त्यांनी हे या लाभार्थ्यावर किंवा ह्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर लिमिट आणण्याची व बंधनं आणण्याची भाषा वक्तव्य त्यांनी ह्या सभागृहामध्ये केलेलं आहे। मुळामध्ये एकीकडे घराणेशाही चालू आहे, एका घरामधले 5-5, 10-10 लोक राज्याच्या केंद्राच्या सत्तेमध्ये आहेत आणि असे असताना शिक्षण घेणाऱ्या कुटुंबावरती तुम्ही मर्यादा लादतात, हे निषेधार्ह आहे, हे अन्यायकारक आहे। हे नुसतं अन्यायकारक नाही तर तुम्ही संविधानिक पदावर राहत असताना तुम्ही असंविधानिक वक्तव्य करत आहात, ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत। एका कुटुंबातले 5 नाही, ज्याची त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, 5 नाही, ज्या कुटुंबात 10 व्यक्ती असतील त्या बाबासाहेबांच्या घटनेनुसार त्या 10 व्यक्तींना सुद्धा शिक्षण घेण्याचा, उच्च शिक्षण घेण्याचा, संशोधन करण्याचा अधिकार आहे। ज्या खेरलांजिरी हा कुटुंबातले 5-5 लोक त्या ठिकाणी अत्यंत क्रूर पद्धतीने मारून टाकले, त्या 5 लोकांना अद्याप हे सरकार न्याय देऊ शकलं नाही आणि शिक्षण घेणाऱ्या 5-5 एकांच्या कुटुंबातल्या लोकांवर दडपशाही करण्याचा आणि लिमिट आणण्याचा हा सरकार प्रयत्न करत आहे। त्या सरकार वारंवार अशा प्रकारचे आमदार, मंत्री, खासदार जे आहेत ते अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करतात, परंतु यांना कुठेतरी लगाम लावला जात नाही, यांच्यावर कुठल्या तरी पक्षाच्या कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये, कुठलीही कारवाई होत नाही, यामुळे अशी बेताल वक्तव्य सुरूच आहेत। हे बघा, पक्ष कोणता बी असो, अजेंडा एकच आहे। ही जी व्यवस्था आहे ना, ही चातुर व्यवस्था, ही व्यवस्था कायम राहावी हा सगळ्यांचाच अजेंडा आहे। काही दिवसापूर्वीच मला वाटतं देशाचे गृहमंत्री अमित शहांनी बाबासाहेबाबद्दल गैरशब्द व्यक्त केले। दिल्लीच्या देशाच्या राजधानीमध्ये संविधानाच्या प्रती जाळण्यात आल्या आणि कालचं हे अजितदादांचं वक्तव्य ह्याच्यावरून असं दिसून येत आहे की ह्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत, राज्यापासून दिल्लीपर्यंतच्या सरकारचा अजेंडा एक आहे। हा समाज, हा मागासवर्गीय, हा बाबासाहेब समाज शिकला नाही पाहिजे, हा असाच पिजलेला राहिला पाहिजे, असा हा सगळ्यांचा उद्देश दिसून येतो। दादा काय सांगाल, राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री याप्रमाणे जर वक्तव्य करत असतील, जिम्मेदारी एका सभागृहामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करून कुठेतरी समाजाची भावना दुखावण्याचं काम त्यांना केलं, या ठिकाणी तुम्ही निषेध व्यक्त करताय, काय भावना? मुळात भारतीय लोकशाहीमध्ये घटनात्मक अधिकार जो दिलेला आहे शिक्षणाचा अधिकार, शिक्षणाशिवाय आणि भारतीय सामाजिक जे न्यायाचं राज्य आहे ते राज्य जर खऱ्या अर्थानं प्रस्थापित करायचं असेल तर या देशातल्या अनुसूचित जाती जमातीच्या आणि सवर्ण बहुजन समाजातल्या मुलांना जे संशोधन करण्याची संधी या देशाच्या सरकारनं दिलेली आहे, ज्या भारतीय संविधानामुळे सामाजिक न्यायाचं राज्य प्रस्थापित करण्याचं जे काम आहे ते कामच मुळात या देशातलं, या राज्यातलं जे सरकार आहे ते मनुवाद्यांचं सरकार आहे आणि ही मनुस्मृती लावण्यासाठी त्यांनी वेगवेगळे फंडे निर्माण केलेले आहेत। आणि म्हणून शिक्षणाचे दार जे आहेत या देशातल्या बहुजन समाजाला, मग ते सारथी असेल, अमृत योजना असेल किंवा आमची बार्टी असेल, या बार्टी आता सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं अनेक योजना ज्या आहेत, मग ते कर्मवीर दादासाहेब गायकवाडांची जी काही भूमिहीनांसाठीची काही सबलीकरण योजना आहे त्या योजने फक्त कागदावर आहे। विद्यार्थ्यांना स्वाधार योजना, जिल्हा सोडून जे विद्यार्थी शिकतायत त्या विद्यार्थ्यांना 2-2 वर्ष शिष्यवृत्ती हे सरकार देत नाही आणि म्हणून यासाठी या सरकारचा जो नाकारतेपणा आहे आणि त्यांनी जाहीर सभागृहामध्ये अधिवेशनामध्ये अजितदादा सारखा नालायक अर्थमंत्री ज्या वेळेला तुम्हाला शिक्षणासाठी आम्हाला पुनर्विचार करावा लागेल असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला जो मूलभूत अधिकार आहे शिक्षणाचा मूलभूत अधिकार
तोच आता हिरावून घेण्याचं काम हे सरकार करणार असेल तर या सरकारच्या विरोधात आम्ही जाहीरपणे हे जे आंदोलन आहे हे आमचं प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन आहे. यापुढे अशाच वक्तव्य करणाऱ्या आणि स्वतःची पत्नी ज्या वेळेला निवडणुकीत पराभव होतो लोकसभेला आणि तिला राज्यसभेवर घेतो, स्वतःच्या मुलाचं महारवतनाच्या जमिनी ज्या आहेत पुण्याच्या, याच्यातून एक प्रश्न उद्भवतो. त्यांचं स्टेटमेंट असं आहे की एकाच कुटुंबातील 5-5, 10-10 लोक शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहेत. मग यांच्या कुटुंबातले सर्वच लोक आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, कुणाला काय व्हायचंय, कुणाला काय व्हायचंय, हे सर्व प्रकारचं तुम्ही जे बॅनर बनवलं त्या बॅनरवर तुम्ही सगळ्यांचे फोटो टाकले आणि त्या ज्या पद्धतीने तुम्ही त्याचा निषेध व्यक्त करताय, मग हे नियम त्यांना लागू का, त्यांना स्वतःवर का केलं नाही? म्हणूनच आमचं मत आहे की पहिल्यांदा त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण काय करतो, कुणाबद्दल बोलतोय. आणि ज्या लोकशाहीच्या बळावर ते आज नंबर्स ऑफ पार्लमेंट, नंबर्स ऑफ MLA आमदार होतात, खासदार होतात, ते कुणाच्या बळावर होतात? त्याच जनतेच्या. ज्या संशोधन करणाऱ्या एका परिवारातले जर 5 विद्यार्थी असतील तर राज्याचा शैक्षणिक ग्राफ जो आहे तो मोठा होत चाललेला आहे, राज्य हे विकसित होत आहे. आणि हे सगळं असताना देखील शिक्षणात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यावर जर अशा पद्धतीनं बेताल वक्तव्य करणार असेल तर आणि आमचा मूलभूत शिक्षणाचा अधिकार जर संपवणार असेल तर अशा जात्यांना आणि धर्मांध अजित पवाराला नैतिक अधिकार नाही. म्हणून त्यांनी त्या पदाचा ताबडतोबपणाने राजीनामा दिला पाहिजे अशी आमची शिरसाळा समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं आम्ही ही मागणी करत आहोत. काय सर या ठिकाणी तुम्ही निषेध व्यक्त करताय, आता यामध्ये कुणाकुणाचे फोटो आहेत, कशा प्रकारे तुम्ही निषेध व्यक्त केलेला आहे? हे पहा, सर्वप्रथम मी आपल्या ज्यांनी शिक्षणाचे दारे उघडे करून दिले, माता सावित्रीबाई ज्योती, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच या समाजासाठी ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी नतमस्तक होतो. आणि याद्वारे मी आपल्याला एवढं सांगतो की महाराष्ट्र शासन असो की भारत सरकारचं सरकार असो, हे पूर्ण आता मनुस्मृती राबविण्याचा प्रयत्न करत आहेत. आता काल परवा अधिवेशन झाले आपल्या महाराष्ट्र शासनाचं, त्या ठिकाणी 10वी पासही नाही अजित पवार, त्याला दादा म्हणायची गरज नाही, तो मूर्ख अजित पवार त्यानंतर पहा, महत्वाचं म्हणजे आपण पाहिलं 10-12 वर्षाखाली लोकांना पाणी पाहिजे होतं, तो मला होता मी काय त्या तलावात जाऊन मुतू का मला होता. म्हणजे एवढी निर्लज्जी समाज व्यवस्था महाराष्ट्रात तयार झाली आहे. तो 10वी नापासचा आज मानतो की बहुजन समाजामधले म्हणजे पूर्ण झाले त्या तेली, माडी, साडी, कोळी, महार, मांग, ढोर, चांबार ह्या समाजातील जे एखाद्या घरात जास्त मुलं शिकत असतील, उच्च शिक्षण घेत असतील आणि त्या शिक्षणाचा मला विचार करावा लागेल म्हणतो. कारण का शासनाचं म्हणजे संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि पुन्हा बाबासाहेब म्हणतो आता जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यांचं एकच आहे, कारण आपण पाहिलं मुंडेवाची जी जमीन भारताच्या नावाने होते, आता तो घोटाळा उघडकीस आणल्यामुळे एवढा तो खवतावून झालेला आहे, तो कुत्र्यानं चावल्यासारखा चवतावून गेलेला आहे की गोरगरिबाचं शिक्षणच बंद केलं तर यांना कुठलेही दारू माहिती होणार नाही. त्यांचा तो अजेंडा आहे. पहा, माझ्या हातामध्ये एक पत्रक आहे. पवार घराण्यामध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार, पार्थ पवार, योगेंद्र पवार हे ह्याच्या घराण्यामध्ये यांना काय महाराष्ट्र दान दिलेलं आहे, यांना महाराष्ट्र दत्तक दिले का? मी जसा जन्म पाहतो त्यापासून पवार घराण्याचं ह्या लोकसभेत म्हणा की विधानसभेमध्ये यांचं नाव आहे. तर या त्यांच्या वक्तव्याचा मी शिरसाळा येथून जाहीर निषेध करतो. आणि त्यांनी मी तर म्हणतो मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याचा राजीनामा घ्यावा. काल परवा आपण पाहितलं तो कोकाटे, म्हणजे पहा किती बेसम लोक आहेत. कोकाटे हा मंत्री सुद्धा, त्याच्यावर काल शिक्षक टोका सुद्धा मंत्रिमंडळातून राजीनामा द्यायला नाही किंवा पार्थ अजित पवार त्याचा राजीनामा घ्यायला तयार आहेत. म्हणजे प्रश्न दुसरा एक उपस्थित झाला होता की मंत्रिपदाचे लेवलचे जे लोक आहेत हे जर संविधानाला मानत नसतील, न्यायालयानं सजा सुनावली आहे, शिक्षा सुनावलेली आहे आणि त्या न्यायालयाचाच अवमान करून हे कुठेतरी फरार असल्याचं दाखवून देत आहेत. म्हणजे त्या लेवलचे माणसं जर असं करीत असतील तर सामान्य जनतेकडून यांना अपेक्षा कशा असतात? तर मी आपल्या माध्यमाद्वारे पूर्ण जनतेला आव्हान करतो आणि महाराष्ट्र शासनालाही माझं आव्हान आहे की तुम्हाला पूर्ण मनुस्मृती राबवायची आहे, पूर्ण मनुस्मृती. कारण का तुमचे जे शिक्षणाचे हक्क आहेत ते तुम्हाला बंद करायचे ना. तुमच्या नाड्या शिक्षणाबद्दल आहेत, यांना ओळखून घेतलंय की हे पुढे शिकले, यांच्या समाजामध्ये शिकले सवरले तर हे पुढे येतात, आम्हाला RTI मार्फत प्रश्न विचारतात. हेच प्रश्न यांना विचारू द्यायचे नाहीत. म्हणून हे कुठल्या पद्धतीनं जेवढे भ्रष्टाचारी असतील तेवढे यांनी सरकारमध्ये उडवून घेतलेले. आज 70,000 कोटीचा घोटाळा त्याचा कुठं बसला?
अजित पवारला विचारा, अर्थमंत्री आहे तो आणि आमच्या शिक्षणासाठी म्हणतो, यांच्या शिक्षणासाठी आम्हाला विचार करावा लागेल म्हणून याचा मी जाहीर निषेध करतो. त्यांच्या मुलांना सुद्धा आता नवीनच घोटाळा केला होता. त्याच्या मुलांना नवीन घोटाळा केला म्हणजे पहा, ही महारवतनाची जमीन आहे आणि त्याला सरकार म्हणून हा अर्थमंत्री आहे. सामाजिक संघटनांनी विचार केला की यांना अगोदर राजीनामा द्यावा, परंतु त्याने राजीनामा दिला. त्याला माहिती मी राजीनामा दिला तर मला जेलमध्ये जावं लागतंय, म्हणून त्यानं त्या मुलाच्या संरक्षणासाठी स्वतःकडे अर्थ खातं ठेवलेलं आहे. आणि 18,000 कोटीचा घोटाळा 300 कोटी मध्ये त्यानं स्वतःला घेतला आणि आता त्याचं म्हणणं आहे की तो माझ्या नावानं नाहीच. म्हणजे एवढे बेसरम आहेत सरकारमध्ये बसणारे हे अजित पवार घराणं यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. दादा, ज्याप्रमाणे कोकाटेवर न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे, ते न्यायालयानं शिक्षा सुनावून सुद्धा एवढ्या जिम्मेदार पदावर असताना देखील संविधानाचं अवहेलना करताना दिसून येत आहे. दुसरीकडे पाहिलं गेलं तर अजितदादाची चिरंजीव ज्यांनी आताच काही दिवसापूर्वी त्यांच्या घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं होतं. मग दोन्ही व्यक्तीवर समान न्याय झाला का? दोन्हीवर कारवाई व्हायला पाहिजे ती झाली नाही. सर्वप्रथम भारतीय संविधानामध्ये कायद्यानं काय शिक्षा दिली यापेक्षा तुम्हाला नैतिक मूल्यांचं पालन केल्याशिवाय सार्वजनिक जीवनामध्ये जगता येणार नाही. मग यांच्याकडे नैतिक मूल्य नावाचा जो विषय आहे तो नैतिक मूल्यच नाही आणि ज्यांच्याकडे नैतिकता नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा व्यक्त करणार आहे. म्हणून अनैतिक लोकांकडून अनैतिकताच होणार आणि भ्रष्ट लोकांकडून भ्रष्टाचारच मोठ्या प्रमाणात होणार. यांच्याकडून ते अपेक्षा व्यक्त करणं चुकीचं. आज तुम्ही निषेध व्यक्त केलेला आहे, पुढचं पाऊल कसं असणार आहे आंदोलनाचं? तर भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं जर अजित पवार सारखे नालायक मंत्री जर या देशातल्या बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दार बंद करणार असेल तर यापेक्षा तीव्र आणि व्यापक आंदोलन भविष्याच्या काळामध्ये काही दिवसामध्येच आम्हाला करावं लागेल, याची सरकारनं नोंद घेतली पाहिजे. तुम्ही पाहू शकता निषेध मोर्चा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. यामध्ये काही माऊली न्यूज नेटवर्क